रामराम मंडळी, आज जायचं होतं दीदीकडं, आमच्या दीदीच्या गावाला. तर तयार होऊन मस्तपैकी निघालो. मस्तपैकी गाडीची चावी घेऊन बघितलं तर काय, गाडी बाहेर उभी होती. गाडी लावून स्विच लावून किक मारून बतनवाडीच्या दिशेने निघलो. गाडीला स्विच मार लावलं, गाडी निघाली आपली लगेच बतनवाडीच्या दिशेने. बघितलं मस्तपैकी हे बतनवाडीचा रस्ता, आपल्या उजनीचा रस्ता. रस्त्यामध्ये चलत चलत बघू लागलो कुठं कुठं मस्तपैकी हिरवंगार रान होतं आजूबाजूच्या दिशेला. इथं आलो बतनवाडी रस्त्याला, उजनीचा क्रॉस करून इकडं मस्तपैकी पाणी देऊन हिरवंगार रान. थंडी सकाळी सकाळी तरी पण थंडी वाजू लागली. काही जण फवारू लागले हर्षिताईनी, हे बघा आमचे मित्र फवारायला लागले आहेत. तरच निघालो मी ताईच्या घरी. ही आमची राणी आणि ही सोनी. त्यांनी मस्तपैकी भाषणाची तयारी केली होती, भाषण ऐकून दाखवू लागली. हे पहा आमच्या ताईचं बांधायला सुरू झालेलं घर. मिस्त्री आपले काम करत आहेत. आमची सोनी मिस्त्र्यांना चहा पाण्याची मदत करत आहे. कसला बनवतेस? आणि आमची सोनी आणि राणी. आपल्यात फुलं पण आहेत. हं, झेंडूचे. धर. घे. मला पण दे दादा, एवढे मोठे बाबा. मला अजून ये, मला चांगले चांगले दे. हो का? चांगले चांगले द्यायचे तुया. मला दर. गुच्छ बघ, चांगला बनवला. मी आज येतो धरून आहे घरी. अजून एक दे. अजून एक देऊ हे. दादा मला पण असलं धाल दे. हा दादा मला पण असलं धाल दे. हा, हं. तुला छान छान बारीक. दर दर. चला. आपल्या शेतात तिकडं गावावर जाऊन लगेच मस्तपैकी पुष्पगुच्छ बनवलं. किती सुंदर आहे, किती लहान असून सुंदर सुंदर. व्हिडिओला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा.